केंद्र सरकारचं अर्थसंकल्प नुकतंच सादर झालं. या बजेटमधून सर्वसामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना या काय मिळालं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत MCCA अर्थात मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने सर आहेत. सर, बजेट तुम्ही पूर्ण ऐकलेलं आहे, एकंदरीत काय मिळालं आहे? माझ्या मते एकंदरीत एका शब्दात सांगायचं तर चांगलं बजेट आहे. का चांगलं बजेट आहे? कारण यात कुठलेही मोठे धक्के नाहीत. मोठा धक्का म्हणजे काय? जर कर वाढली असता, कर दर वाढले असते तर मोठा धक्का वाटला असता, तो नाही. सर्वसामान्यासाठी काय तर कर दर जे इन्कम टॅक्स स्लॅब आणि रेट आहेत ते कुठलेही बदललेले नाहीत. मागच्या वर्षी 12 लाखापर्यंत आपल्याला कुठलाही कर द्यायला लागत नाही, ती कंटिन्युअस आहे, ती कंटिन्यू आहे पॉलिसी. त्यामुळे ही चांगली गोष्ट समजायला हवी. आता हे झाल्यानंतर आपण सहसा विचार करतो ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये काय चालू आहे. ते जर पाहिलं तर यात जास्त स्थिरता, शाश्वतता ही चांगली गोष्ट आहे. काय सांगितलं गेलं आहे की पुढल्या वर्षी 53.5 लाख कोटी खर्च होईल. म्हणजे काय? मागच्या वर्षी किंवा चालू वर्षापेक्षा 8% जास्त खर्च. पुढल्या वर्षी आपली जी ग्रोथ आहे अर्थव्यवस्थेची ती 10% वाढेल. हा खर्च जो आहे त्यामध्ये पायाभूत सुविधांवरती म्हणजे रोड, सडक, पाणी यावरती थोडा जास्त खर्च केला जाईल. आता ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत आणि हे सर्व करत असताना कर्ज आपलं जे आहे GDPच्या तुलनेत ते कमी होतं आहे. आता ही चांगली गोष्ट आहे. कर्ज कमी तर व्याज कमी, व्याज कमी द्यायला लागलं तर ते पैसे उपलब्ध आहेत पायाभूत सुविधांसाठी. हे सर्व पाहता हे चांगलं बजेट मानायला लागेल. हे करत असताना आपण लघुमध्यम उद्योजकांचा विचार करायला हवा, कारण ते 10 कोटींपेक्षा जास्त आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोटीपेक्षा जास्त आहेत. त्या लोकांसाठी क्रेडिट मिळणं सोपं कसं होईल, डिलेड पेमेंट जे मोठ्या कंपन्यांकडनं होतात, डिले होतं पेमेंटचं, ते कसं सोपं करता येईल, ट्रेड्स कसं वापरता येईल आणि त्यांना इक्विटी इन्फ्युजन कसं देता येईल यावरती भाष्य केलं ही चांगली गोष्ट आहे. पण यासोबत आणखी एक सांगायला हवं, ट्रम्प टॅरिफमुळं बऱ्याच वेळा टेक्स्टाईलसारखे जे सेक्टर आहेत त्यातल्या रोजगारांवरती घाला आला. त्यामुळे त्यांनी काय केलं या बजेटमध्ये टेक्स्टाईल किंवा त्यासोबतच टुरिझम, त्या टुरिझमसोबतच एल्डरली केअर, हे जे जॉब उत्पन्न करणारे आहेत, रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहेत त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे चांगलं म्हणायला हवं, कारण त्यामुळे रोजगार निर्मिती जी आहे ती आणखी वाढेल, त्याला मदत होईल. त्याला हे सर्व करत असताना तुम्ही मला पुण्यात प्रश्न विचारता, त्यामुळे मला आणखी एक सांगा. अगदी पुण्याला काय मिळालंय ते तर साहजिक आहे आणि राज्याला मोठं काय मिळालंय? शुअर, नक्की. तर कसं आहे, महाराष्ट्र हा प्रगतिशील राज्य आहे, त्यामुळे हे जे काही भारताला मिळालं त्याचा जास्त फायदा महाराष्ट्राला होणारच. पुण्याविषयी जर आपण बोलू तर मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बँगलोर ही जी हायस्पीड रेल आहे त्याचा नक्की फायदा होईल. पण हे बोलताना मला थोडंसं ना काय वाटतं, बऱ्याच वेळा हेजिटेट होतं की घोषणा तर आहे, आता ते इम्प्लिमेंट कधी होईल, अंमलबजावणी कधी होईल असं वाटतं. पण झाली अंमलबजावणी तर चांगलं आहे. यासोबतच MSME जास्तीत जास्त महाराष्ट्रात आहेत, पुण्यात आहेत, त्यांना नक्की फायदा होईल. यासोबत त्यांनी सांगितल्या काही घोषणा, टुरिझम हब 5-6 करतील. आमची विनंती असणार आहे, आम्ही फॉलोअप करू की त्यातलं एक टुरिझम हब हे पुण्याला यावं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन येणार आहे, आमची विनंती असेल ते पुण्यात यावं, कारण पुणे डिझाईन कॅपिटल ऑफ इंडिया आहे. तर या गोष्टी, टूल मॅन्युफॅक्चरिंग हब येणार आहे ते पुण्याला यायला हवं, कारण पुण्यात जास्तीत जास्त MSMEs आहेत रजिस्टर्ड. त्यामुळे काही गोष्टी दिलेल्या आहेत हायस्पीड रेलसारख्या, काही गोष्टी घोषणा केल्या त्या पुण्यात कशा येतील त्यासाठी आपण सर्वांनी पाठपुरावा करायला हवा. सर, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हेल्थवर सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. महिलांसाठी म्हणजे घरातलं काही गोष्टी आहेत ते महाग होणार आहेत का यातून? नाही, कारण ना ते सहसा GSTवरनं एक कळतं आणि इन्कम टॅक्सवरनं. GST तर इथं चर्चा होत नाही आणि इन्कम टॅक्स तर रेट काहीच बदलले नाहीत. त्यामुळं कुठली एखादी गोष्ट महाग होईल का किंवा स्वस्त होईल का असं काही या बजेटमधनं आपल्याला काढता येणार नाही मोठ्या स्वरूपात तरी. सर, हेल्थ संदर्भात काय मोठं दिलेलं आहे? बरोबर आहे. हेल्थसाठी 2 गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. मेडिटेक ही चांगली मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी भरपूर मोठी मेडिकल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. त्यामुळे मेडिटेकला खूप मोठा वाव आहे आपल्याकडं. त्याविषयीच्या घोषणेचा आपण फायदा घ्यायला हवा. दुसरी, एल्डरली केअरसाठी 1.5 लाख वगैरे जॉब कसे क्रिएट करता येईल याविषयी भाष्य झालं. त्याचासुद्धा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यायला हवा, कारण यातनं रोजगार निर्मिती होतीये आणि वृद्धांची काळजीसुद्धा घेतली जाते. तर या 2 गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. सर, आता आपण टेक्नोकडे चाललोय, अर्थात AI या गोष्टी सुद्धा, याच्यावर सुद्धा एक मोठा खर्च आणि यातून आपण देश पुढे जाणार आहे. यावर कशा पद्धतीने यात फोकस करण्यात आलेला आहे? यातून काय फायदा नक्कीच होणार आहे का? AI वरती ना एक चांगली मोठी घोषणा केली त्यांनी. AI साठी डेटा सेंटर खूप महत्त्वाचे असतात. ते डेटा सेंटर जितके आपल्याकडं असतील भारतामध्ये त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल. त्यामुळे त्यांनी काय केले, 2047 पर्यंत विकसित भारत, 2047 पंतप्रधानांचं स्वप्न आहे, ते 2047 पर्यंत त्याला कर सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळं डेटा सेंटर भारतात येण्यासाठी मदत होईल. अमेरिकेला बाहेर करायचे आहेत डेटा सेंटर काही,
तर भारतात जास्तीत जास्त यावेत यासाठी ती मदत नक्की होणार आहे. आणि ते डेटा सेंटर हे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आहेत. ते कुठे आहेत? नवी मुंबई पुणेच्या मध्ये आहेत सगळे डेटा सेंटर्स. त्यामुळे त्याचा आपल्याला नक्की फायदा होणार आहे. म्हणजे अर्थात ओव्हरऑल बघितलं तर हे बजेट चांगलं बजेट राहिलं. हे चांगलं म्हणायला हवं. हे बघा, आमच्या तर नक्कीच ना ये दिल मांगे मोर म्हणून आणखी अपेक्षा असतातच. आम्हाला आणखी वाटलं असतं की आणखी इज ऑफ डुईंग बिझनेस नेमकं काय करणार तुम्ही ते सांगा. आणि बजेट घोषणा एकदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी नीट होणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आमची विनंती असणार आहे, तुम्ही एक डॅशबोर्ड द्या आम्हाला. त्यामध्ये सांगा 1 फेब्रुवारीला तुम्ही घोषणा केल्या आणि दर प्रत्येक 1 मार्च 1 एप्रिल 1 मेला ना तुम्ही सांगा त्या घोषणांचं काय झालं ते. हे खूप महत्त्वाचं, कारण घोषणा खरोखर चांगल्या आहेत. आणि अंमलबजावणी सुद्धा मागच्या 5 वर्षात त्यांनी जी केली ती चांगली म्हणायला हवी. कारण 9.2% वित्तीय तूट त्यांनी 4.5च्या खालती आणतो बोलल्या त्या आणला त्यांनी. त्याचं अभिनंदन करायला हवं नक्कीच आनंदानं. मात्र याच्या पुढे जाण्यासाठी असा जर डॅशबोर्ड त्यांनी दिला तर आम्हाला आणखी आनंद असेल. अर्थात जर आपण बघितलं तर हा जो बजेट या ठिकाणी सादर झालेला आहे हा खरंच चांगला बजेट आहे. ज्या पद्धतीने यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, त्याचबरोबर हेल्थ सेक्टरवर असेल, MSMEवर जसं सर सांगतायत, याच्यामुळं चांगला फायदा होईल. मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि त्याचबरोबर पुण्याला देखील या ठिकाणी बरंच काही देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं हा बजेट नक्कीच भविष्यात फायदेशीर ठरेल. मात्र त्याचवेळी ज्या पद्धतीने घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी देखील या ठिकाणी वेळेवर व्हावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होतीये. कॅमेरामॅन राजेश बिडकरचं मी मिकी गई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.